हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे बैलपोळा आहे आणि मोठा पोळा आहे. तर आजची रांगोळी माझ्याकडे खूप कुठल्या पद्धतीने पोळा साजरा केला जातो किंवा पारंपरिक पद्धतीने बैलपोळ्याची पूजा कशा प्रकारे केल्या जाते, काय काय करावं लागते त्यासाठी, तर पूजा कशी असते, नैवेद्य. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि स्किप न करता. आणि आजची रांगोळी, देवपूजा वगैरे सगळं करायचं आहे. स्वयंपाक तर पूर्णही करायचं आहे. तर चला तर मग कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आजची बैलपोळ्याची रांगोळी कशी वाटली तुम्हाला? साधी, सिंपल आणि सोपी आहे. आणि सणाचं महत्त्व या रांगोळीमध्ये मी दाखवलेलं आहे. तर रांगोळी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता, कारण आजची जी पूजा आहे ती पण खूप खास आहे. पुरण मी तयार केलेलं आहे. चला तर मग स्वयंपाकाची तयारी करायची आहे. पोटा पण साफ करून घेतलेला आहे. तर सर्वात पहिले पूजा करायची आहे मला, आणि मग नैवेद्य दाखवून देवाला आरती करायची आहे, ओवाळायचं आहे. तर चला कंटिन्यू करायचं. आता इथे मी पुरण, आता भाजी करते आहे. भेंडीची भाजी, कढी, भजे आणि वरण भाताचा कुकर मांडायचा आहे. आणि पुरण झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर दाखवते तुम्हाला. तर आज आहे भेंडीची भाजी करणार आहे. धुवून ठेवलेली आहे. इथे पुरण तयार करून ठेवलेलं आहे, कारण साईड बाय साईड आपल्याला कामं करावं लागतात. तर इथे दही काढून ठेवलेलं आहे कढी करायसाठी, आणि इथे कढी पण फोडणी घालून दिलेली आहे. आणि भज्यांसाठी कांदा, बेसन भिजवून ठेवलं आहे, कांदाच टाकायचा आहे फक्त. आणि दिवे मोठे तयार करून ठेवलेले आहेत. आणि हे बैलाच्या शिंगांमध्ये घालायचे शिंगोळे, आणि पाठीवरती वेण्या, असं आमच्या इथे पारंपरिक पद्धतीने केल्या जाते. तर हे मी सगळं तळून घेतलं. याच्यामध्ये तूप टाकून ठेवलेले आहे. दिव्यांमध्ये भजे करून ठेवले आहे, पापडही तळलेले आहेत. आणि पुरणाची पोळी. तर पुरणाची पोळीचा हा सर्वात महत्त्वाचा मेनू जो आहे तो आजचा आहे. तर पुरणाची पोळी देवाला खूप आवडते. त्याचा नैवेद्य दाखवला जातो, आणि देवाला आमंत्रण देऊनच आपण देवाची पूजा करतो. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही माझ्या पुरणाची पोळी कशी छान टमटम फुलते. तर अशा प्रकारे नैवेद्य दाखवायचा आहे. आणि सगळं जेवण तयार झालेलं आहे, गरम गरम पोळ्या आणि देवाची पूजा. तर पहिले नैवेद्य तयार करून घेत असते मी कधी पण, आणि नंतर मग देवाची पूजा. तशी देवाची पूजा केलेली आहे, पण बैलपोळ्याची पूजा जी आहे ती राहिलेली आहे. तर आता चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर इथे तांदळाची आपल्याला रास ठेवायची आहे. तर इथे हळदी कुंकू पण वाहून घेतलेला आहे. लाल कपडा, तुम्ही काही पण करू शकता, कुठल्याही कापडा टाकू शकता. आणि त्यावरती आपल्याला बैल ठेवायचे आहे. हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे. आणि माझ्याकडे होते ते बैल पण मी ठेवलेले आहे पूजेमध्ये. हे वस्त्र जे आहे ते वस्त्र पण मी तयार केलेले आहे दोन्हीही बैलांवरती. आणि पाठीवरती वेण्या ठेवावे लागतात. तर ह्या ज्या वेण्या आहेत त्या पण मी पाठीवर ठेवणार आहे. आणि मग दोन्हीही बैलांच्या आणि त्यांच्या शिंगांमध्ये मग हे जे गोल कणकेचे आपण बनवलेले आहे शिंगोळे ते ठेवायचे आहे. याचा मान आहे. आणि बेलपत्र, फूल आणि नैवेद्य याचा आपला बैलांना नैवेद्य दाखवला जातो, पूजा केल्या जाते. तर आता इथे टिक्के वगैरे लावून दिले आम्ही. आणि बेलपत्र खूप महत्त्वाचं आहे, कारण शंकरजी चे वाहन आहे. तर इथे बेलपत्र वाहून घेते मी, पूजा करून घेते. आणि आजची साधी सिंपल माझी पोळ्याची पूजा. आणि फुलं असले की सजवायला पण खूप छान वाटते. आता फुलांनी सजवते, कारण दिवे, तेला तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे, नंतरच आपण पूजेला सुरुवात करतो. तर अशा प्रकारे माझी बैलपोळ्याची पूजा झालेली आहे. आणि नैवेद्य दाखवायचा आहे. बघू शकता दोन्हीही ताटं तयार केलेले आहेत, नैवेद्य दाखवलेला आहे, पाणी फिरवायचं आहे, आरती करायची आहे. तर आरती पण मी कशाने करते, तर 5 कणकीचे दिवे 2 मुठ्ठे ठेवायचे आपल्याला, आणि त्यांनीच आपल्याला देवाची आरती करायची आहे. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही पूजा पूर्ण झालेली आहे. आणि आता आरती बघू शकतात. तर आरती करून घ्यायची आहे, ओवाळायचा आहे आपल्याला दिव्यांनी.
आणि आरती पण करून घ्यायची आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.